महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवत आहे. अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. स्कंद पुराणानुसार या देवीची कथा अशी सांगितली जाते की सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दब नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी खूप सुंदर आणि पतिव्रता होती, पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही, कारण कर्दब ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला, पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतीसोबत जाऊ नये असे ऋषींनी तिला शास्त्राचा आधार घेऊन सांगितलं. त्यामुळेच ती पुत्राला गुरुगृही सोडून मेरू पर्वताजवळ त्या ठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. कर्दम ऋषी पत्नी अनुभूती तपस्येत असताना कुकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पवित्र रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा घेतला. देवी भगवती साक्षात प्रगटली आणि कुकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव केलं. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुळजा तुळजाभवानी या नावाने ओळखली जाते. अनेक प्रदेशांमधून विविध जाती पंथांचे भाविक इथे येत असतात. नवरात्रीचा उत्सव जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण 21 दिवस चालतो. तुळजापूरची भवानी देवी स्वराज्य संस्थापकांच्या आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. भक्तिभावना, साध्वी अनुभूतीची आस्था आणि त्वरिता भवानीची चमत्कारिक कृपा इथे एकत्र अनुभवायला मिळते. तुम्हाला ही तुळजाभवानी मातेची कथा कशी वाटलीये कमेंट करायला विसरू नका. आणि अशा शक्तिपीठांबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.